15 ऑगस्ट रोजी सकाळी किरकोळ कारणावरून शेजारी राहणाऱ्या फरीद अब्दुल शेख यानं मोहन केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा केसरेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात मोहन केसरेकर यांच्या डोक्यावर हातोडीने वार करण्यात आले, तर पतीला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या मनीषा केसरेकर यांच्यावर चाकून हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात मनीषा केसरेकर यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी मोहन केसरेकर यांच्यावर मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। मात्र उपचारादरम्यान मोहन केसरेकर यांचं निधन झाल्यानं या घटनेत एकाच कुटुंबातील 2 जीव गेले। या दुहेरी हत्याकांडानंतर सांगली जिल्ह्यात संतापाचं वातावरण निर्माण झालं। संशयित फरीद शेख यांच्या अतिक्रमित घरावर कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली होती। त्यानंतर संशयिताच्या नातेवाईकांनीच त्याचं घर जमीनदोस्त केल्याची माहिती समोर आली। या घटनेमुळे सांगली जिल्ह्यातील सामाजिक वातावरणाला मोठा हादरा बसलाय। किरकोळ वादातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेनं समाजमन सुन्न झालंय। घटनेनंतर सांगली जिल्हा पोलिसांनी परिस्थिती अत्यंत संयमानं हाताळत तातडीनं कारवाई केली। पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांच्या पथकानं अवघ्या काही तासात संशयित फरीद अब्दुल शेख याला जेरबंद केलं। कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे प्रभारी आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या गुन्ह्यातील आवश्यक परिस्थितीजन्य पुरावे आणि तपासाची प्रक्रिया पुढे नेली। या घटनेनंतर विविध संघटनांकडून हत्येचा निषेध करण्यात आला। कुपवाड दर्गा सरपंचाकडून या घटनेचा निषेध करणारं पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं। त्यामुळे गुन्हेगारीला कोणत्याही समाजात स्थान नसल्याचा आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा संदेश या घटनेतून समोर आला। एका किरकोळ कारणातून सुरू झालेला वाद 2 निष्पाप जीवांच्या मृत्यूपर्यंत पोहोचला। आता या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणं, समाजातील शांतता आणि सलोखा कायम राहणं हेच नागरिकांची अपेक्षा आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।